नमस्कार मित्रांनो. आजचा भाग पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. आज संवाद कमी होतो पण सस्पेन्स आणि थरार भरपूर होता. दिग्दर्शकांनी प्रत्येक सीन असा रचला आहे की प्रेक्षक शेवटपर्यंत स्क्रीनला चिटकून राहतो. भागाची सुरुवात नागराजपासून होते. तो काहीतरी पार्सल घेऊन निघालेला दाखवलेला आहे आणि अर्जुन त्याचा पाठलाग करत आहे. सगळं काही सुरळीत चाललं असताना अचानक अर्जुनचं लक्ष एका रेस्टॉरंटकडे जातं आणि तिथूनच आजच्या भागाला खरी कलाटणी मिळते. रेस्टॉरंटमध्ये अर्जुन जे पाहतो ते त्याच्या अपेक्षेपलीकडचं असतं. समोर बसलेला तो असतो सचिन आणि तो एका मुलीसोबत खूपच जवळीक साधताना दिसतो. सुरुवातीला अर्जुनला विश्वासच बसत नाही. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न, सचिन इथे काय करतोय? तो तर बाहेरगावी गेला होता ना? अर्जुन काही क्षण नुसताच पाहत होतो. पण जेव्हा सचिन त्या मुलीच्या आणखी जवळ जातो तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. कुठल्याही भावाला आपल्या बहिणीच्या नवऱ्याचं असं वागणं पाहून राग येणारच. इथेच दिग्दर्शकांनी मोठा खेळ केला आहे. त्या मुलीचा चेहरा मुद्दाम दाखवला जात नाही. साक्षीचा सस्पेन्स अजूनही जिवंत ठेवला जातो. अर्जुन संतापाने पुढे जाणारच असतो. सचिनला जाब विचारणारच असतो. तेवढ्यात अचानक गोंधळ होतो. साक्षी वॉशरूमला निघून जाते आणि आज थेट सामना टळतो. इकडे सायली सतत अर्जुनला फोन करत असते. अर्जुन एका विचित्र मानसिक अवस्थेत सापडलेला असतो. एकीकडे त्याच्या डोळ्यासमोर सचिनचं दृश्य दिसत असतं आणि दुसरीकडे सायलीची काळजी. अर्जुन शेवटी फोन उचलतो पण सत्य सांगायचं टाळतो. तो फक्त एवढं सांगतो की नागराजचा पाठलाग करताना लक्ष सुटलं. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे कारण अर्जुन आतून पूर्णपणे ढासळून निघालेला असतो. यानंतर नागराज आणि महिपतचा सीन दाखवला जातो. नागराज पूर्ण नशेत असून महिपतला बांधून ठेवून त्याचा मानसिक छळ करत असतो. खरं सांगायचं तर हा ट्रॅक आज थोडासा लांबलेला आणि कंटाळवाणा वाटतो. पण नागराज किती विकृत आहे हे दाखवण्यासाठी हा सीन वापरलेला आहे. इकडे प्रिया सतत नागराजला फोन करत असते. नागराज मुद्दाम फोन उचलत नाही. त्याच वेळेला अश्विन प्रियाला थेट प्रश्न विचारतो. तिच्या खोट्या बोलण्यावर, सतत बाहेर राहण्यावर आणि नात्यातल्या लपवाछपीवर. नागराजचा फोन अचानक अश्विनच्या हातात येतो आणि प्रिया अजूनच घाबरते. तणाव वाढत जातो. दरम्यान सायली आणि सुमनचं सीन पाहून खूप सकारात्मक वाटतो. सायलीने दिलेले संरक्षणाचे धडे सुमनला आत्मविश्वास देताना दिसतात आणि पुढच्या प्रोमोत सुमन नागराजचा हात धरून ठाम इशारा देते. हा सीन प्रेक्षकांना नक्कीच समाधान देणारा आहे. आणि आता आजच्या भागात सर्वात जबरदस्त सीन. सचिन रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो. अर्जुन त्याच्या मागेच असतो. सचिन मागे वळतो आणि अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. सचिनच्या चेहऱ्यावर भीतीचे जे आहे ते सावट स्पष्टपणे दिसते. अर्जुनच्या डोळ्यात राग, फक्त राग दिसत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. एकंदरीत पाहता आजचा एपिसोड सस्पेन्सने भरलेला होता. नागराज महिपत ट्रॅक थोडा कमकुवत वाटला पण अर्जुन सचिन ट्रॅकने संपूर्ण भाग उचलून धरला. उद्या अर्जुनचा राग फुटणार का? सचिनची खरी पोलखोल होणार का? आणि सुमन नागराजला रोखू शकणार का? हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा. जर तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. मी भेटते उद्या पुन्हा तुम्हाला एका नव्या रिव्ह्यूसह. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद मंडळी.